गेले 2 दिवसापासून पुणे शहरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्या पावसाच्या जोरामुळे संपूर्ण पुणे शहरामध्ये जे पूर्ण पुणे शहर हे पाण्याखाली गेले होते। अनेक रस्ते हे जलमय झाले होते आणि त्यामध्ये अनेक नागरिकांना जो नाहक त्रास ज्या पावसामुळे झाला। अनेक ठिकाणचे नाले साफसफाई झाली नव्हते, अनेक ठिकाणचे चेंबर तुंबलेले होते, पावसाळी लाईन तुंबलेले होते। त्यामुळे संपूर्ण पुणे शहराची पावसामुळे दैनंदिन अवस्था झाली होती। ह्याच विषयावर आज आम्ही आयुक्तांना भेटून त्या पुणे शहरामध्ये पावसामुळे जो नागरिकांना त्रास होतोय आणि ज्या ठेकेदारांनी ज्या पावसाळी नसतील, ड्रेनेजचे लाईन केले असतील, रस्ते केले असतील, त्या रस्त्यांनाही खड्डे पडलेले आहे। लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करून तातडीने आपत्कालीन व्यवस्था या ठिकाणी करावी। भविष्यामध्ये पुन्हा एकदा येणाऱ्या पावसामध्ये नागरिकांना हाल झालं नाही पाहिजे, पावसाचं पाणी साचलं नाही, ह्या हेतूने आज आम्ही पुणे महापालिकेच्या आयुक्तांना भेटणार आहे। त्याचबरोबर कात्रज रस्त्यावर जो रस्ता करीत असताना जो खड्डा पडला होता आणि त्या खड्ड्यामध्ये 4 मुली त्या खड्ड्यामध्ये पडल्यामध्ये त्यातल्या एका मुलीचा दुर्दैवाने त्या ठिकाणी तिचं निधन झालं। त्या ठिकाणी मी कात्रज रस्त्याची बी तातडीने चौकशी व्हावी, त्या ठिकाणी तातडीने काम करून त्या ठिकाणी त्या कात्रज रोडला तातडीने गती द्यावी। ह्या विषयी आम्ही सर्वजण या ठिकाणी पुणे महापालिकेच्या आयुक्तांना भेटणार आहे। लवकरच ह्या विषयावर त्यांनी जर कडक कारवाई नाही केली नक्कीच आम्ही मुख्यमंत्री साहेबांना या सर्व पुणे शहराची व्यवस्था काय आहे, या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे या ठिकाणी मनमानी कारभार या ठिकाणी प्रशासनाचं चालू आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे जर सर्व विषय या ठिकाणी जर आयुक्त असतील, सर्व प्रशासन असतील, त्या खात्याच्या प्रमुखांनी या ठिकाणी तातडीने लक्ष देऊन हे सगळे विषय या ठिकाणी मार्गी लावले पाहिजे। ह्या विषयासाठी आम्ही सर्वजण आज या ठिकाणी आयुक्तांना भेटायला आलेलं आहे। नाना, खरं तर पावसाळ्यापूर्वीची जी कामं आहेत ती मे किंवा जून महिन्यात करून काही उपयोग नसतो। साधारण जानेवारीपासूनच हे कामं करायला अपेक्षित असतं। प्रशासन कुठेतरी फेल होतं। पूर्वी पुणे महानगरपालिकेवर नगरसेवकांचा दबदबा असायचा। त्या एरियातले त्या प्रभागातले नगरसेवक त्या भागातले नागरिकांचा समाज जाणून तातडीने ते व्यवस्था मार्गी लावत होते। परंतु गेले 1.5 ते 2 वर्षापासून या ठिकाणी नगरसेवक नसल्यामुळे या ठिकाणी प्रशासनाचं राज चालू असल्यामुळे या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे। परंतु मी या ठिकाणी सर्व प्रशासन असेल, सर्व खाते प्रमुख असेल यांना विनंती करतो की लवकर हे विषय सर्व मार्गी लावावे ही विनंती करतो। पालिका प्रशासनानं लाखो रुपये नालेसफाईसाठी खर्च केले असं सांगितलं होतं। आता हे सगळे पाण्यात गेले कारण कर घेतला जातो पुणेकरांकडनं आणि कामं व्यवस्थित होत नाही। या पुणे शहरामध्ये जी नाले साफसफाई झाली, त्या ठिकाणी ड्रेनेज असतील, ह्या ठिकाणी ज्या अधिकारी असतील त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी तिथं थांबून ते कामं करून घेतले पाहिजे। कारण ज्यावेळी कामं होत्या त्याच्यात दुर्लक्ष केलं जातं। आतले जे चेंबर असतात, पावसाळी लाईनचे चेंबर असतात, ते प्लास्टर केले जात नाही, निष्ठुर दर्जाचं काम केलं जातं। त्यामुळे हे संपूर्ण उद्भवतं आणि असा पाऊस आला की संपूर्ण पुणे शहर या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की कसं जलमय झालं। अनेक नागरिकांना त्या ठिकाणी त्रास झाला। एक तर आपण बघितलं असेल एका ठिकाणी त्या नदीचं स्वरूप त्या ठिकाणी आलं होतं आणि एका महिलेला रात्री त्या ठिकाणी चौघांनी घेऊन त्यात कसं काढलं हे तुम्ही बघितलं असेल। म्हणून भविष्यामध्ये असं या पुणे शहरात उद्भवू नये म्हणून या ठिकाणी आयुक्त असेल त्यांच्या सर्व खाते प्रमुखांनी जातीने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे। मुख्यमंत्री मुंबईत अनेक ठिकाणी नालेसफाईची पाहणी करताना दिसून आलेले आहेत। पुण्यात काही त्यांचा दौरा आहे का किंवा तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना काही सांगणार आहात? ही जी सगळी पुणे शहरामध्ये जी परिस्थिती झाली हे नक्कीच आम्ही या ठिकाणी जर प्रशासन असेल यांनी जर याच्यात काय काम नाही केलं तर नक्कीच या ठिकाणी आम्ही सर्व यातल्या समस्या असेल, इथल्या झालेल्या प्रश्न असेल नक्कीच आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे कळू आणि त्यानंतर त्यातून काय मार्ग निघत असेल ते मार्ग करू। नाना, तुमचं कार्यालय आहे मोहम्मदवाडीमध्ये, तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर अनेक ठिकाणी रस्ते खूप तुंबतात आणि हे दरवर्षीचीच ओरड आहे। स्थानिक नगरसेवक होते, त्यांनीही व्यवस्थित काम केलेलं नव्हतं। आता प्रशासन सुद्धा दुर्लक्ष करते। अनेक स्थानिक नागरिकांच्या ओरडा आहेत या ठिकाणी। काय वाटतं एकूणच आता तुम्ही या संदर्भात काही दखल घेणार? पूर्वी ज्यावेळी पाऊस व्हायचा आणि ज्यावेळी नैसर्गिक नाले असायचे ते नैसर्गिक नाले संपूर्ण पुणे शहरातले नैसर्गिक नाले हे राहिलेलं नाही। त्यामुळे संपूर्ण पाणी हे ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की रस्त्यावर येते, त्याच्यात काहीतरी मार्ग काढून लवकर ज्या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवते त्या ठिकाणी प्रशासनाने जातीने लक्ष घालून त्या ठिकाणची
सर्व काय असतील पावसाळी लाईनचे पूर्वीची चेंबर साफसफाई असेल, स्टॉम वॉटरची लाईन असेल, हे सगळ्यांची पाहणी लवकरात लवकर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात ज्यावेळी पावसाळा चालू होतो त्याच्या अगोदर 3-4 महिने कामं केली पाहिजे होती. तुमच्या मित्रपक्षातले उमेदवार खासदार झाले आणि आता त्यांना मंत्रीपद देखील मिळाले, शुभेच्छा दिल्या का तुम्ही? शुभेच्छा कालच दिल्या. खूप आनंद झाला की पुणे शहरासाठी एक आनंदाचा क्षण होता कालचा. आणि आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांना केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल मी शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांच्या शुभेच्छा दिल्या. नक्कीच पुणेकरांसाठी ते चांगलं काम भविष्यात करतील अशी आमची सर्वांची अपेक्षा आदरणीय मुरली अण्णांकडून आहे.